आता त्यांना जर मस्ती असेल की माझ्या कार्यालयासमोर येऊन हार घालायचे नाटकं करायची, ते पुढे कसे जातात तेच मी बघतो. त्यांना आज मी दाखवतोच काय की माहिती ताकद काहीच नाही, 5% पण नाही, 100% तिकडे. निलेश राणेंचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. पोलिसांबरोबर मगाशी तुमची बाचाबाची, काय नक्की प्रकरण आहे? आम्ही गाड्या बघा, हा आपला रस्ता आहे,
इथे साहेबांचं स्वागत आहे आणि ह्या रोडलाच आम्ही सरळ गाड्या लावल्या. तर तिथून काय भास्कर जाधवांना भीती वाटली ते मला पण नाही माहिती. त्यांनी पोलिसांना सांगितलं की ह्या गाड्या बाजूला करा. एवढं घाबरतं तर समोर तरी काय येतात. त्यांनी त्या दिवशी कणकवली देऊन सांगितले ना, आज आम्ही त्याच्या घरात येऊन सांगतोय त्यांनी यावं इकडे समोर यावं आणि बोलावं त्यांनी काय असेल ते. त्या दिवशी ते कुडाळला बोलले ना, सावंतवाडीत बोलले ना, मालवणला बोलले. आम्ही त्यांच्या घरात येऊन बोलतोय, त्यांनी समोर येऊन बोलावं. एवढंच सांगतो, त्यांनी समोर येऊन बोलावं. काय सांगाल एकूण कार्यकर्ते कुठून कुठून आले? कार्यकर्ते मुंबई पासून कणकवली, मालवण, सिंधुदुर्ग अगदी ऑल ओव्हर महाराष्ट्रातले सगळे निलेश साहेबांचे कार्यकर्ते इकडे आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी इकडे यावं, समोर त्यांनी समोर येऊन बोलावं. त्या दिवशी ते पाठीमागून येऊन बोलून गेले ना, आज त्यांनी समोर येऊन आमच्याशी बोलावं. समोरून सुद्धा घोषणा दिल्या जातात. काय सांगाल? समोरून सुद्धा घोषणा दिल्या जातात. काय सांगाल? कसं आहे, पोलिसांच्या चौकटी जाऊन जे घोषणा देतात ते मर्द नसतात. दम असेल तर समोरासमोर येऊन त्यांनी घोषणा द्यावं. कारण आम्ही कडवत राणे साहेब आहोत, राणे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही कोणाला भीत नाही, आम्ही लढायला पण तयार आहोत. त्यांच्यात दम असेल तर पोलिसांना बाजूला यावं. सध्या आपण चिपळूण इथल्या मुंबई गोवा महामार्गावरती आहे. आपण जर एकीकडे बघितले तर भास्करराव जाधवांचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत, जोरजोरात घोषणाबाजी करतायत. भास्करराव जाधव सुद्धा या ठिकाणी आहेत आणि एकीकडे जर बघितला पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे. नंतर रस्त्याच्या दुसरीकडे आपण जर बघितलं तर निलेश राणेंचे समर्थक आहेत, हे सुद्धा आहे, झेंडा घेऊन पुढे घोषणा देत आहेत. थोड्याच वेळात निलेश राणे हे गुहागरच्या सभेच्या इकडे जाणार आहेत. आपण बघतोय या ठिकाणी भास्करराव जाधव सुद्धा आहेत, भास्करराव जाधवांचे कार्यकर्ते आहेत. हे घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भास्करराव जाधवांची आपण चर्चा करणार आहे. असं आहे की पोलिसांनी मला सांगितलं की त्यांना हार ते JCBनं नाक्यात घालतील, की जो नाक्यात माझ्या घराकडून येणारा रस्ता आहे. मी म्हटलं ठीक आहे, घालू द्या, काय हरकत नाही. आता त्यांना जर मस्ती असेल की माझ्या कार्यालयासमोर येऊन हार घालायचे, नाटकं करायची, ते पुढे कसे जातात तेच मी बघतो. त्यांना आज मी दाखवतोच काय की ताकद. आपल्यासोबत कार्यकर्ते सुद्धा आक्रमक आहेत, जोरदार घोषणा देत आहेत. तिकडनं सुद्धा चालू होते. काय सांगा? तिकडनं काय घंटा चालू आहे? 50 माणसं आहेत ते भाड्याची आणलेली. 12,000 रुपये एका गाडीला भाडं. आपण जर बघितलं आक्रमक स्वरूपाचे कार्यकर्ते आहेत ते दिसत आहेत या ठिकाणी. थोड्याच वेळात निलेश राणे सुद्धा या ठिकाणी गुहागरच्या सभेला जाणार आहेत. संघर्ष होण्याची मोठी चिन्ह या ठिकाणी नाकारता येत नाहीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.